माय माऊली नमस्कार. विविध महान ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दत्त प्रबोध दत्त अवतार महात्म्य सुलभ निरूपण श्री गुरुदेव दत्त भाग 31 कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 51 दत्त भक्त आणि जनार्दन स्वामी आणि एकनाथ. श्री गणेशाय नमः. श्री दत्त प्रबोध या ग्रंथाचे रचनाकार काय सांगताय? फार थोडे जीव असे असतात की ते त्यांना प्राप्त झालेल्या नरजन्माचे सार्थक करण्यासाठी खऱ्या अर्थाने जगतात. त्यासाठी कसोटीने प्रयत्न करतात. गुरुभक्तीने गुरुकृपेने आपली जन्ममरणाची गाठ सोडवून घेतात. पण बहुसंख्य माणसे मात्र त्यांना बहुभाग्याने लाभलेल्या या मानवी जन्माचे सार्थक करून घेत नाहीत. तर तो जन्म ऐशो आराम, भोगासक्ती, मौज मजा यात वाया घालवतात. पण त्यांना हे ठाऊक नसते की जे प्राप्त जीवनात स्वकल्याणाचा विचार करत नाहीत, जे पुण्यपदरी जोडून घेत नाहीत, जे सद्गुरूला शरण जात नाहीत, स्वहिताचा विचार करत नाही, पुण्याची शिदोरी पदरी न जोडता जे स्वतःच्याच कृतीने आचरणाने पापाचे डोंगर डोक्यावर उभे करून घेतात, त्या जीवास पुढे भयानक कल्पनातील अशा यमयातना भोगाव्या लागतात. त्याला जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकावे लागते. नाना प्रकारचे क्लेश यातना भोगाव्या लागतात. हे सारे जर चुकवायचे असेल, प्रत्येकाने वेळीच सावध होऊन ईश्वर साधना सद्गुरूची जोडणी करून आत्मकल्याण साधून घ्यायला हवे. तरच प्राप्त नरजन्माची सार्थकता होते. नाही तर त्या बहुमोल जन्माचे मातेरे व्हायला वेळ लागत नाही. हा आणि असा बोध जेव्हा त्या जीवांच्या कानावर पडला तेव्हा त्यात खऱ्या अर्थाने जाग आली. आपले जीवन हे असे वाया घालवत आहे, त्याची सार्थकता करायला हवी अशी जाणीव एका आर्त मुमुक्षु जीवास झाली आणि तो खडबडून जागा झाला. कोण होता तो आर्त जीव? तो होता जनार्दन स्वनावाचा एक सदाचारी, विवेकी, ईश्वर भक्त. त्याच्या मनात जो खरा बोध तत्वज्ञानी पटत होते, आपणही आपली सुटका करून घ्यायला हवी असे त्याच्या मनात जेव्हा प्रकर्षाने वाटू लागले, तेव्हा तोही या भवसागरातून आपल्याला आधाराचा हात देणाऱ्या तारणहारास शोधू लागला. त्याने सद्गुरूला शरण जाण्याचा विचार केला. पण आता त्या जनार्दनापुढे एक नवा प्रश्न उभा राहिला की असा सद्गुरू आपल्याला कधी, कसा आणि कुठे सापडणार? तेव्हा त्यास कोणीतरी असे सांगितले की बाबा रे, तुगाच अन्य कोणाला कशाला शोधत फिरतो? त्यापेक्षा तू असं कर, तू श्री दत्तात्रयांनाच शरण जा. तेच शरणागताचे तारणहार आहेत, तेच गुरूंचेही सद्गुरू आहेत झाले. हा असा गुरु शोधाचा मार्ग जनार्दनास मिळताच त्याने एक शांत प्रसन्न अशा औदुंब वृक्षाखालची जागा निवडली आणि तेथे बसून तो श्री दत्तात्रयाची त्यात जमेल तशी भक्ती, आठव, पूजन, ध्यान अशी उपासना करू लागला. जनार्दन हा कधी ते श्री दत्ताची स्तोत्रे म्हणायचा, कधी भजने, तर कधी आर्त स्वरात त्यांची आळवणी. पण तो जे काही करायचा ते मात्र अगदी मनापासून ही त्यांची नित्याची उपासना करत असताना त्या स्थान, भूक, काळ, वेळ या कशाचे म्हणून भान राहायचे नाही. तो अगदी तल्लीन होऊन ती दत्तोपासना करायचा. त्यांना दर्शन द्या, माझे कल्याण करा म्हणून विनवणी करायचा. ती त्याची आर्त आणि समर्पित केलेली उपासना काही काळ चालली आणि एक दिवस त्या औदुंब वृक्षाखाली तो त्याच्याच दत्त स्मरणात रंगून गेलेला असताना ती दीनदयाघन श्री त्रिगुणात्मक दत्तराजाची मूर्ती त्याच्या समोर येऊन उभी राहिली. श्री दत्तात्रयांनी त्यास एक हलकीशी हाक मारून भानावर आणले. त्यास बा जनार्दना, अरे डोळे उघडे, हे बघ, मी तुला दर्शन द्यायला आलो आहे असे म्हणून जागे केले. त्या प्रेमळ हाकेसरशी जेव्हा जनार्दनाने खरंच डोळे उघडून समोर पाहिले तर काय, त्याच्याच डोळ्यावर विश्वास राहिला नाही की अरे आपण हे काय पाहतोय, म्हणूनच आपण एकाग्रतेने जर डोळे बंद करून जरी श्रवण केले तरी आपल्या डोळ्यासमोर नक्की अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. कारण त्याच्यासमोर शंख, चक्र, गदा, कमंडलू, त्रिशूलधारी, दिव्य पितांबर ल्यालेली
काखेत झोळी असलेली शांत प्रसन्न मुद्रेच्या श्री अवधूतांची मूर्ती उभी होती. ती मूर्ती पाहिली आणि तो भरून पावला. त्याने पुढे होऊन त्या सद्गुरू श्री दत्तात्रेयाच्या चरणावर माथा ठेवला. त्यांना साष्टांग दंडवत घालत आपल्या नश्वर कायेची त्यांच्या चरणी कुरवंडी केली. तेव्हा जनार्दनाच्या नेत्रातून आनंदाच्या अश्रुधारा वाहू लागल्या. श्री दत्ताने त्या निज भक्तास आपल्या पोटाशी धरले. प्रसन्न होऊन त्याच्या माथ्यावर आपला वरदहस्त ठेवला. त्याच्या अज्ञानाची काजळी दूर करून आत्मज्ञानाचा दीप त्याच्या अंतरी प्रदीप्त केला. त्या अनन्य भावे शरणागत झालेल्या जनार्दनास अवधूतांनी आसन, ध्यान, मंत्र काही साधनेचे मार्गदर्शन केले. त्याने जनार्दनास आज्ञा केली की बा जनार्दना, आपल्याला प्रापंचिक जीवांचे कल्याण करायचे. त्यांना प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालून देव कसा आपलासा करता येतो ते स्वतःच्या उदाहरणावरून दाखवून द्यायचे. त्यासाठीच माझी तुला हीच आज्ञा आहे की तू स्वतः नेटनेटका प्रपंच कर. तो करत असताना त्यात न गुंताच ईश्वर साधना कशी करता येते तो आदर्श पाठ इतरांना घालून दे. ही आणि अशी आज्ञा जनार्दनास देऊन त्यास आशीर्वाद देऊन श्री दत्त प्रभू अंतर्धान पावले. इकडे जनार्दन स्वामींनी संसार प्रपंचात राहून परमार्थ साधना करायला सुरुवात केली. त्यांनी तर आपल्या चरितार्थ अर्थार्जनासाठी येवन दरबारी दिवानाची नोकरी पत्करली. तिकडे इमाने इतबारे चाकरी, इकडे सर्व समर्पित भावाने दत्तोपासना, या दोन्ही गोष्टी जनार्दन कोणत्या मोठ्या कौशल्याने करू लागला. हळूहळू जनार्दनाची लोकात जनार्दन पंत म्हणून ओळख तयार झाली. त्यांच्या कुशलतेवर खुश होऊन बादशाने त्यांना दौलताबादच्या देवगिरीच्या किल्ल्यावर किल्लेदार म्हणून नेमले. दिवसा आपले कामकाज चोखपणे सांभाळायचे, ते नीटनेटकेपणाने करायचे. वेळ मिळाला की त्याच देवगिरी किल्ल्यावरील एका गहन गडीत जाऊन ध्यान लावून बसायचे. रात्री तेथे जाऊन साधना करायची. हा पंतांचा नेमच झाला. आपण सुद्धा स्वतःसाठी वेळ काढून 2 मिनटं, 3 मिनटं, 4 मिनटं, 5 मिनटं जसा वेळ भेटेल, पण एक वेळ ठरवून आपण जर ध्यानधारणा केली तर आपल्याला आपल्या आत खूप खूप आनंद होतोय, ही अनुभूती येते. पण करायला हवं. हळूहळू त्यांनी श्री दत्तात्रेयाच्या कृपेने राजदरबारी इकडे परमार्थ साधनेतही स्वतःची अशी खास जागा निर्माण केली. तिकडे बादशाह त्यांना त्यांच्या प्रामाणिक उत्तम कामकाजाबद्दल शाबासकी देत होता. तर इकडे त्यांची ती संसार परमार्थाची सांगड घालण्याची कला पाहून अवतीभोवतीचे लोक त्यांच्या पायावर श्री जनार्दन स्वामी म्हणून डोके ठेवत होते. पंतांची प्रपंच परमार्थाची सांगड घालून दोन्ही प्रांतात नावलौकिक मिळविण्याचे कसब हे त्यांच्या नावलौकिकात भर घालणारेच होते. त्यामुळेच आपल्या आदर्श वर्तनाने लवकरच पंत संत पदावर जाऊन पोहोचले. त्यांची कीर्ती एक प्रामाणिक किल्लेदार एक थोर श्री दत्तोपासक म्हणून चौफेर पसरली. त्यांचा पंचक्रोशीत नावलौकिक वाढला. एक दिवस असे जसे का जनार्दन पंत हे आपल्या नित्य परिपाठाप्रमाणे सूर्यास अर्धे द्यायला म्हणून अंगणातल्या तुळशीवृंदानापाशी आले. तुळशीवृंदान डोळ्यासमोर आले का? त्यांनी सूर्य 12 नामाचा जप केला, अर्धे दिले. समोर डोळे उघडून पाहिले तर काय, एक तेजपुंज असा कुमार त्यांच्यासमोर हात जोडून मोठ्या विनयाने उभा होता. पंतांनी एकदा त्या मुलावर नजर टाकले. मग शांतपणे त्याला विचारले, बाळ, कोण तू? येथे का आलास? तुझे माझ्याकडे काही काम आहे का? तेव्हा तो मुलगा काय म्हणाला, स्वामी, मी मूळचा पैठणचा, पैठणच्या सूर्याजी पंत रुक्मिणीबाई यांचा मी मुलगा. कोण? सूर्याजी पंत आणि रुक्मिणीबाई यांचा मुलगा. एकनाथ भानुदास हे माझे आजोबा. काय? ज्यांनी पंढरीच्या पांडुरंगाशी सख्य साधले, ज्यांनी त्यास सोडून आणले, त्या संत भानुदासाचा तू नातू? पंतांनी त्यास विचारले. त्यावर तो हो म्हणाला. मग जेव्हा तुम्ही माझ्याकडे काय काम आहे असे विचारताच त्याने जनार्दन स्वामींना उत्तर दिले की मी तुमची कीर्ती ऐकून तुम्हाला शरण आलो. तुम्ही माझा उद्धार करा. तुम्ही माझे सद्गुरू व्हा. माझा जन्म सार्थकी लागेल. मला आत्मज्ञान प्राप्त होईल असा मार्ग दाखवा. तेव्हा त्या एवढ्याशा पोराची ती गुरु बेटीची आस त्या जन्माचे कारण करून घ्यायचे होत असलेली इच्छा सार पाहिलं. जनार्दन स्वामींना त्या हुशार मुलाचे कौतुकच वाटले.
त्यांनी त्यास मोठ्या आनंदाने आपल्या घरी राहण्याचे परवानगी दिली. त्यामुळे आता एकनाथा त्यांचे घरी राहून पडेल ती कामे करून पंतांची सर्व प्रकारे सेवा करून त्यांच्याकडून मिळेल ते ज्ञान संपादन करू लागला. त्यांची सेवावृत्ती, समर्पण भाव, कोणतेही काम हे मनापासून उत्तम प्रकारे करण्याची आतोटी यावर पंत खूप खूप खुश होते. एकनाथ ते सांगतील ती कामे बिन तक्रार करत असे. गुरुसेवाही त्यांची प्रीत होते. पंतांना पान खाण्याची सवय होती, तेव्हा त्यांनी खून करताच त्यांना पान तयार करून देणे, त्यांच्याकरता हाती पिकदाणे घेऊन समोर उभे राहणे ही तर ते आवडीने करीत असे. एकदा तर पीक दाणे सापडेना म्हणून त्याने आपल्या हाताची उंजळ पुढे केली. एकदा त्याने भरलेल्या दरबारातून गर्दीतून वाट बाहेर काढत जाऊन पीक दाणे रिकामी करता येत नव्हते पाहून त्याने ती स्वतःच्या तोंडास लावली, रीती केली, चाटून पुसून स्वच्छ केली. अशा प्रकारे आपल्या सद्गुरूचे उच्चिष्ट श्रवण करताना त्याला त्यात कधीच वाईट वाटले नाही. कधी त्याचे किळस उलटतो ते प्रेम गुरुप्रेमामृत म्हणून प्राशन करीत असे. त्यानंतर मात्र पंतांनी त्याची अक्कल, हुशारी, एकपाटीपणा, हिशोबातली तरबेजता, लोकसंपर्कातील हुशारी पाहिली. त्यास अनेक मोठ्या जबाबदारीच्या कामावर नेमून पाहिले. त्यातही आपली कुशलता दाखवून एकनाथांनी त्यांचे मन जिंकले. जसे का पंतांनी त्यास दरबारातली कामे करण्याची संधी दिली, तसा पंतांना त्यांच्या ध्यान, चिंतन, मनन, अभ्यासासाठी जास्त वेळ मिळू लागला. त्यामुळे ते पण एकनाथावर विशेष खुश होते. एकदा मात्र असे घडले की जनार्दन पंत हे समाधी अवस्थेत असताना बादशाहकडून एक जासूद लखोटा घेऊन आला. त्याने तो एकनाथाच्या हाती दिला. त्याने तो वाचला तर त्यात बादशहाने राज्यावर आलेल्या परचक्रास थोपविण्यासाठी जनार्दन पंतांनाच युद्धावर बोलावले होते. इकडे तर पंत हे त्यांच्या समाधी अवस्थेत होते. त्यांना त्या अवस्थेतून उठवणे हे एकनाथास योग्य वाटेना. तेव्हा त्याने त्याच अवस्थेत त्यांना वंदन केले. अंगावर त्यांच्यासारखाच पोशाख चढवला. हाती शस्त्रे घेऊन तो बादशाच्या मदतीस धावून गेला. या झालेल्या तुंबळ युद्धात त्याने आपल्या सैन्याच्या मदतीने विजय मिळविण्याच्या कामगिरीत महत्त्वाचा वाटा उचलला. बादशाने त्याचा सन्मान करून त्यास परत पाठविले. पुढे एकदा पंतांच्या गैरहजेरीत झालेल्या सर्व प्रकार, एकनाथांचे सारे कौशल्य बादशाच्याच मुखातून पंताच्या कानावर आले. त्यामुळे तर ते अत्यंत प्रभावित झाले. त्यांनी एकनाथास आपल्यासमोर बोलावले. एकनाथ आला हे असे अपराध्यासारखा क्षमेची याचना करीतच त्यांच्यासमोर उभा राहिला. आपण पंताची अनुमती न घेता हे धाडस केले, हा अपराधही मान्य करून देवा. तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य, असे तो म्हणाला. तर त्यास मोठ्या कौतुकाने पोटाशी घेत पंत म्हणाले, एका आता मी तुला खरोखर एक मोठी शिक्षा देणार आहे. ती कोणती माहीत आहे? कोणती? त्याने अभावितपणे विचारले. तेव्हा ते म्हणाले, एकनाथा, तुझी सेवा, समर्पण, भक्ती, निष्ठा हे सर्व पाहून मी तुला लवकरच श्री दत्तात्रेयांची भेट घडविणार आहे. तीच तुझी शिक्षा आहे. ते शब्द ऐकले मात्र एकनाथास आपल्या आजवरच्या सर्व सेवेची सार्थकता झाल्यासारखे वाटले. या ठिकाणी नारद पुराण संमत श्री दत्त प्रबोध या ग्रंथाचा 91वा अध्याय पूर्ण झाला. उद्या आपण पुढील भागातली कथा बघूया. जय श्री गुरुदेव दत्त. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्री गुरुदेव दत्त दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.